नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज सकाळ सकाळी ना नेत्रा आणि मी थोडंसं बाहेर पडलो होतो, कारण की आम्हाला 1-2 साड्यांची खरेदी करायची होती. कारण की सकाळीच गेलो आणि परत संध्याकाळी जायचं म्हटलं ना, इकडे लगेच पावसाचं वातावरण सुरू होतं. मग माझ्या पण मीटिंग्स बॅक टू बॅक चालू होतात, तर म्हटलं नको, सकाळी काम आवरले तर सकाळीच आलंही लक्षात तर करून घेऊयात. मग तिकडे साडी वगैरे घेऊन आलो आणि आल्यावर आईंनी पापडाचं पीठसुद्धा मळलं होतं. तर पापड वगैरे करून घेतले. सगळे पापड नेत्रांनी नाईनीच लाटले होते. फक्त 10-15 शेवटचे जे पापड राहिले होते ते मी त्यांना लाटायला मदत केली. आईंचं असं म्हणणं होतं की आपण सगळ्यांचीच ओटी भरली तर आपण जिच्या परिसरात राहतो आणि आपण एरवी तिची ओटी भरतो, पण आता अधिक मासात आपण तिची सुद्धा ओटी भरली पाहिजे. तर आम्ही सगळेजण आज केडगावची रेणुका देवी आहे ना, तिथे तिची ओटी भरण्यासाठी गेलो होतो. जे काही सामान घरून पॉसिबल होईल ते घेतलं आणि तिथे गेल्यावर ओटीचं साहित्य घेतलं आणि अशा खूप छान प्रकारे आईंनी रेणुका मातेची ओटी भरली. आज तिथे गेल्यावर ना खूप निवांत असं दर्शन झालं, कारण की आम्ही 5-5:30च्या दरम्यान गेलो असेल आणि अजिबात गर्दी वगैरे नव्हती. आमचं सगळ्यांचं छान असं दर्शन झालं. नंतर देवीच्याच मागे महादेवाचं मंदिरसुद्धा आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं, माता लक्ष्मीचं मंदिर आहे. तिथे सगळे मंदिरामध्ये दर्शन घेतलं, थोडंसं निवांत बसलो आणि मग घरी आलो. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.